शिवसेना भाजपचं तात्कालीन सरकार आल्यानंतर माननीय दीपक केसरकर, विनायक राऊत आणि मी ही सिंधुरत्न ही योजना, बांधा ते चांदा ही योजना दीपक केसरकरांच्या पुढाकारानं त्यावेळी आम्ही मंत्री महोदय, अर्थमंत्री त्यांच्याकडे मागणी केली आणि अर्थमंत्र्यांनी त्यामध्ये चांदा म्हणजे चंद्रपूर हा जिल्हा घेण्याचं सांगितलं आणि ह्या योजना त्यावेळी मंजूर झाली. आणि 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा अजित पवारांनी ही तडकाफडकी योजना ही बंद केली आणि ही योजना चांगली आहे योजना म्हणून सांगितली. आणि नंतर विनायक राऊत, मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे गेलो आणि त्याला सांगितलं की ही योजना बांधा ते चांदा योजने ही चांगली योजना आहे. ही राऊतसाहेबांच्या पुढाकारात नंतर रत्नागिरी हा जिल्हा त्या योजनेमध्ये आला आणि रत्नसिंधू योजना झाली. या बैठकीच्या पहिल्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी उद्धवजींच्या समोर सांगितलं की ही योजना दिली तर सगळ्या जिल्ह्यात योजना करा, एका जिल्ह्यासाठी कशी देता येईल. मग तेव्हा मी अजित पवारांना त्या बैठकीमध्ये दीपक केसरकर सुद्धा होते, विनायक राऊत साहेब सुद्धा होते आणि उदय सामंत पालकमंत्री होते. मी सांगितलं की सगळ्या योजना बारामतीत घेतात, तेव्हा एकट्या बारामतीला योजना होतात, तेव्हा इतर जिल्ह्यांचं लक्ष तुमच्याकडे कसं नसतो. 120 कोटीचं एसटी महामंडळ, एसटीचं वर्कशॉप हे फक्त बारामती तालुक्यासाठी केलं आहे आणि त्यानंतर उद्धवजींनी यामध्ये हस्तक्षेप करून ही योजना झालीच पाहिजे म्हणून सांगितलं आणि त्यावेळी योजनेसाठी 300 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. खरं तर ती योजना नंतर दुर्दैवाने आमचं सरकार योजना सुरू झाली, त्याचा लाभ सुरू झाला. दुर्दैवाने गेल्या 2 वर्षामध्ये या योजनेसाठी थोडे तरी पैसे आले. आज दशावधी कलाकारांना असून देत, एमएससीबीचे अनेक प्रश्न असून देत, आज ह्याचा हाऊस असून देत, पर्यटकांसाठी सुविधा केंद्र असून देत किंवा पर्यटकांसाठी असून देत, असे हजारो अर्ज लोकांना याचा फायदा झाला. परंतु हजारो अर्ज सुद्धा त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही योजना आम्हीच आणली असं जाहीर करत होते आणि आज ही योजना आता बंद झाली आहेत आणि ज्या लोकांनी अर्ज केले आहेत त्या लोकांचं काय. माझी नारायण राणे, इथले पालकमंत्री नितेश राणे, दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांना आव्हान आहे, तुमच्यात जर हिंमत असेल, खरं तर ही योजना मार्चमध्येच बंद झाली आहे, पण तुमच्यात जर हिंमत असेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकांना तुम्ही तोंड दाखवण्याची तुमची जर पात्रता असेल तर ही योजना येणाऱ्या जूनच्या अधिवेशनामध्ये तुम्ही त्या योजनेसाठी पैसे मंजूर करा. नुसतं एखादं काम करायचं, टेंडरमध्ये पैसे अधिकाऱ्यांनी आपण संगमत करून घ्यायचे आणि जर तुमच्यात हिंमत नसेल, तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करताय म्हणून सांगताय, तर अजित पवारांच्या बैठकीत तुम्ही बोलू शकत नाहीत आणि म्हणूनच ही योजना बंद झाली. खरं योजना बंदच होता कामा नये होती. योजनेचं स्वरूप अनेक वर्ष चालू राहिलं पाहिजे होतं. योजनेचं अजूनही अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. असं असताना जे निवडणुकीमध्ये श्रेय घेण्यासाठी धावत होते, मच्छीमारांना किंवा अनेक लोकांना आमिष दिली, ते आज कुठे आहेत. म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना खरं जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मतदारांना तोंड दाखवायचं असेल, जनतेला तोंड दाखवायचं, तर तुम्ही अजित पवारांविरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवा आणि तुमच्यात हिंमत असेल तर जुलैमध्ये ही योजना सुरू करून तुम्ही दाखवा. ही सिंधुरत्न योजना ही बंद होते, इथल्या राज्यकर्त्यांचं अपयश म्हणायचं नाही. या राज्यकर्ते हे अजित पवार समोर बोलू शकत नाहीत म्हणून ही योजना बंद होते. अजित पवारांच्या समोर आम्ही बोललो, हे दीपक केसरकर सुद्धा साक्षीदार आहेत. अजित पवारांना आम्ही सांगितलं की योजना जर तुमच्या बारामतीत एखादी योजना सुरू होते तर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झाली पाहिजे आणि सुदैवाने त्यावेळी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे ह्या योजनेसाठी पुन्हा 500 कोटी मिळालेत. याला आज सत्तेत असलेले दीपक केसरकर आणि उदय सामंत साक्षीदार आहेत त्या बैठकीची. आता हे मुदतवाढीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव जो आहे तो सचिवांकडे सादर करायला पाठवलेला आहे. हो, हे मंत्रीपद झोपलेत की काय. जिल्हाधिकारी जर सचिवांकडे प्रस्ताव पाठवत असतील तर मंत्री आणि हे सगळे लोकप्रतिनिधी झोपलेत की काय असा प्रश्न आहे. जर सुरू नाही झाली तर पुढे आपली काय होईल. नाही, सुरू नाही झाली तर लोकांनी भूमिका व्यक्त केली पाहिजे. ज्या लोकांनी अर्ज भरलेत ना त्यांनी त्यांच्याकडे गेलं पाहिजे. कारण विरोधी पक्षाने एखादी भूमिका घेतली तर विरोधी पक्षाच्या घरावर येण्याचं आव्हान हे राणे सांगतायत की एखादी भूमिका मांडली तर आम्ही पहिले तुमच्या घरात समोर आम्ही तुमच्या घरावर येऊ, आम्ही तुम्हाला ते धमकी देऊ. त्यामुळे जनतेने याचा विचार केला पाहिजे आणि जनतेने त्यांना जाब विचारला पाहिजे.